पुण्यातील हडपसरच्या गाडीतळ चौकामध्ये असलेल्या या उत्कर्ष सोसायटीमध्ये वासुदेव कुलकर्णी त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे। लोकांना बँकेकडून कर्ज मिळवून देण्याचा त्यांचा पोटापाण्यासाठीचा व्यवसाय होता। दिवसभर काम केल्यानंतर घरी यायचं आणि रात्री शतपावलीसाठी बाहेर पडायचं हा त्यांचा वर्षानुवर्षांचा शिरस्ता होता। रविवारी रात्री देखील याच सवयीनुसार ते या सोसायटीतून बाहेर आले आणि या फुटपाथवरती त्यांचं चक्रा मारणं सुरू होतं। त्याच वेळी इथून काही अंतरावरती असलेल्या ग्लायडिंग सेंटरच्या मैदानामध्ये 4 जण दारू पीत बसले होते। मात्र त्यांनी केलेली नशा फक्त दारूची नव्हती तर इतरही कोणत्या अंमली पदार्थांची असण्याची शक्यता आहे। मात्र ती नशा त्यांना पुरेशी नव्हती, त्यामुळे नशेतील हे 4 तरुण या दिशेने आले। त्यापैकी 3 जण अल्पवयीन आहेत तर चौथा मयूर भोसले हा 19 वर्षांचा आहे। इथून एरझरा मारणाऱ्या वासुदेव कुलकर्णींना या आरोपींनी पोलिसांना जी माहिती दिली आहे त्यानुसार वायफाय मागितलं आणि ते न दिल्याने या 4 आरोपींनी त्यांच्या सोबत असलेल्या कोयत्यांनी वासुदेव कुलकर्णी यांच्यावरती वार केले आणि त्यांची हत्या केली। या त्यांच्या सांगण्यावरून काही प्रश्न निर्माण होतात की या ठिकाणी ही सोसायटी आहे आणि उजव्या बाजूला रस्ता आहे, इथे ना कोणतं दुकान आहे ना आणखी काही आहे, मग वायफाय नक्की त्यांनी कशासाठी मागितलं आणि त्यामुळं फक्त वायफाय मागण्यावरून ही हत्या झाली की या आरोपींनी आणखी नशा करण्यासाठी वासुदेव कुलकर्णी यांच्याकडे पैशांची मागणी केली होती आणि ते पैसे न दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली। अशा स्वरूपात झालेली ही एकमेव हत्या नाही। काही महिन्यांपूर्वी पुण्यातील औंध भागामध्ये देखील मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची नशेमध्ये असलेल्या तरुणांनी फक्त दारूसाठी पैसे दिले नाहीत या कारणास्तव हत्या केलेली होती। त्यापैकी आरोपी देखील अल्पवयीन होते। काही दिवसांपूर्वी इथून काही अंतरावरती असलेल्या वानवडीमध्ये एका पोलिसावरतीच कोयत्यांनी हल्ला करण्यात आला होता, त्यामधले आरोपी देखील अल्पवयीन होते आणि यातील 4 पैकी 3 आरोपी हे अल्पवयीन आहेत। यामुळे हा फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर जी नवी पिढी वयात येते आहे त्या पिढीवरती कोणते संस्कार होत आहेत किंबहुना होतच नाहीत हे पाहण्याची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांची आहे। त्यांच्याकडून जर ती पाळली जात नसेल तर एकूण समाजाची आहे आणि यामुळे पुणे किती असुरक्षित बनलंय हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाची पुण्यातील औंध भागात काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती दारूसाठी त्या व्यक्तीने पैसे न दिल्याबद्दल आणि आता हडपसरच्या वासुदेव कुलकर्णींच्या नशिबी देखील या फुटपाथवरती असंच मरण आलंय आणि पुण्यातील अनेक भागात अल्पवयीन गुन्हेगारांकडून असे प्रसंग वेळोवेळी समोर आलेत। त्यामुळे हा फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर वयात येणारी पुण्यातील नवी पिढी कोणते संस्कार घेऊन वाढली आहे हे पाहण्याची गरज आहे। ही जबाबदारी या मुलांच्या आईवडिलांकडून पार पाडली जात नसेल तर समाज म्हणून त्या दृष्टीने पावलं उचलण्याची गरज आहे, अन्यथा हे असं मरण कोणाच्याही वाट्याला येऊ शकतं। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।